नमस्कार, एसपी न्यूज में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं एक नई खबर। कामतघर स्थित वरल देवी तालाब भिवंडी वासियों के लिए आकर्षक केंद्र माना जाता है। इसी तालाब का विसर्जन घाट के सामने मनपा द्वारा खतरनाक घोषित की गई इमारत में शराब की दुकान शुरू की गई है, जबकि इस परिसर में स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर खेल के मैदान का व बाल उद्यान, विसर्जन घाट, धर्मवीर आनंदी के वरिष्ठ नागरिक हॉल, लॉन के टेनिस कोर्ट, महिला बाल उद्यान, विवेकानंद पुस्तकालय, वरल देवी मंगल कार्यालय, अस्पताल आदि सहित वरिष्ठ नागरिक, बच्चों, महिलाओं के लिए बराबर मौजूदगी बनी रहती है। ऐसे परिसर में महाराष्ट्र वाइन शॉप की चालू होने की वजह से माजी नगर सेवक मनोज मोतीराम काटेकर द्वारा निकाला गया जन आक्रोश मोर्चा व इसी तरह से सैकड़ों लोग उस मोर्चे में शामिल होकर महाराष्ट्र वाइन शॉप के खिलाफ आंदोलन किए गए। आइए देखते हैं आगे की खबर। आज आपल्या शिवसेना शाखा कापूस वगैरे मोर्चा काढण्यात आलेले आहे। बघा नागरिकांच्या वतीने वाहू ने आप सभी को सूचित किया जाता है कि आप अभी एक कुछ क्षणों में मोर्चा शुरू होने वाला है। बंद करो, 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 बंद करा, वाइन शॉप बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। अरे पलवा आराम से।
वराल देवी तलावाच्या समोर महाराष्ट्र वाईन शॉप नावाचा दारू विक्रीचं केंद्र सुरू झालेलं आहे गेल्या 15 दिवसापासून. सुरुवातीला त्याने त्या ठिकाणी मेडिकलची एजन्सी म्हणून बोर्ड लावला होता. या परिसरात राहणाऱ्या लोकांना सगळ्यांना त्यांनी गाफील ठेवून अचानक दारू विक्रीचा दुकान त्यांनी थाटला आणि आज या दारू विक्री केंद्राला या विभागातील सर्व बंधू भगिनींनी विरोध करण्यासाठी शिवसेना शाखा कामतघर वरालदेवी मंगल भवन, खरं तर या मोर्चाला कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही पोलिसांनी. कालपासून 144 कलम लागू झाल्या कारणाने आपल्याला हा मोर्चा आपल्या म्हणण्यानुसार काढण्यात आलेला आहे. आपण सर्व शांततेने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहात. पाऊस असताना आपण सर्व या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. परंतु या परिसराचा विचार केला असता आपण सर्व या विभागाचे रहिवासी आहोत. या विभागामध्ये सर्व जे काय आहे ते सार्वजनिक ठिकाण आहे. वरालदेवी मंगल भवन झालं, त्याच्या बाजूला वाचनालय आहे, स्वामी विवेकानंद वाचनालय, त्याच्या बाजूला आपले आरोग्य केंद्र आहे महानगरपालिकेचं, त्याच्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांचं धर्मवीर रानडिगे साहेब कार्यालय आहे, तिथे टेनिस कोर्ट आहे, ओपन जिम आहे, पुन्हा तिथे क्रिकेटचं मोठं ग्राउंड आहे. सर्व नागरिक या ठिकाणी सकाळी संध्याकाळी मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करत असतात. आणि या ठिकाणी सर्व परिसरामध्ये गेल्या 10 दिवसापासून दारूच्या बाटल्यांचं खत पडलेलं आहे किनाऱ्यावर दिसतो आहे. कामतघरातील परिसरातील नागरिकांना एक चांगला परिसर म्हणून या आपल्या तलावाचं कामतघरचं नाव घेतलं जाते आणि या दारूच्या बाटल्या तलावामध्ये तरंगताना दिसत आहेत. या तलावाचं पाणी भिवंडी शहर महापालिका रोज 500 ml पाणी पित असते. नागरिकांच्या जीवाला, नागरिकांच्या आरोग्याला धोका करणारा हा महाराष्ट्र वाईन शॉप आपल्याला या परिसरामध्ये नको आहे. आणि आपण सर्व अल्पावधीमध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा मी आपले आभार मानतो. आप सभी लोग यहाँ पे हमारे बुलाने पर आप लोग इकट्ठा हो गए हैं. आज अपने कामतघर एरिया में महाराष्ट्र वाइन्स करके शराब की दुकान खुल गई. जो अपना एरिया है, जो परिसर है, वो शांतता प्रिय परिसर है और इसको अच्छे वातावरण कहलाते हैं कि जो लोग सुबह शाम यहाँ पे पैदल घूमने के लिए आते हैं, जिसका सेहत सुधारने के काम करते हैं. यहाँ पे शादी का हॉल मंगल भवन है, स्वामी विवेकानंद वाचनालय है, यहाँ पे नगर पालिका के हेल्थ सेंटर भी है, टेनिस कोर्ट है, क्रिकेट ग्राउंड है. बहुत सारे लोग यहाँ पे 1000-2000 लोग यहाँ पे सुबह शाम यहाँ पे मॉर्निंग इवनिंग वॉक करते हैं. इन लोगों के घूमने की तकलीफ हो गई है. सुबह 5 बजे तक यहाँ पे शराब पी रहे हैं. लोगों को यहाँ घूमना मुश्किल हो गया है, उनकी सांस घुट रही. ये आपको मालूम नहीं, मैं वरालदेवी माता की कसम खा के इतने सब लोगों को बोलता हूँ कि मुझे बिल्कुल मालूम नहीं था. और मैं कभी किसी दुकान को खोलते यहाँ पे परिसर में, मैं कभी दुकान में झाँकने को जाता नहीं, मेरा स्वभाव नहीं है. पहले वहाँ दुकान पे कोई मेडिकल की एजेंसी खोल रही है ऐसे बताया गया, तो हमें अच्छी बात है, चलो लोगों की सेहत के लिए मेडिकल की दुकान. ये शराब की दुकान किसी तौर पे भी अपने को बंद करनी है. आज तो अपन इतने जमे हैं, इसकी शासन की सुनवाई नहीं हुई, दुकान बंद नहीं हुआ, अलग अलग तरीका अपनाना पड़ेगा. लोग कहते हैं आज कायदा सुव्यवस्था को रखो. कायदा सुव्यवस्था रखने के लिए अगर हमारे एरिया के परिसर के नागरिकों की सेहत खराब करने वाला अगर ये शराब की दुकान युवाओं को शराब पिला के तालाब पे रात भर बैठ के हमारे एरिया को गंदगी फैला रहे हैं, उस दुकान के लिए हम लोग आगे चल के कायदा भी हाथ में लेंगे. क्योंकि ये ऐसी चीज़ है, कोई पीढ़ी सुधरने वाली नहीं, पीढ़ी बर्बाद होने वाली है. घर का एक नौजवान शराब पीता है, पूरा घर परेशान होता है, घर में जाता है, घर में झगड़े चालू हो जाते हैं. जितना हो सकता है उतना अपने को इस लोगों को बचाना है, इस एरिया को बचाना है. आप देख रहे हैं
कितने साल से हम लोग यहाँ का वातावरण ऐसे रख रहे हैं, यहाँ कोई भी दंगा मस्ती या कोई भी तरह की यहाँ पे गुंडागर्दी नहीं होती। आज 2-4 दिन से मैं खुद देख रहा हूँ, रात भर शराब पीते हैं। शराब पीने के बाद एक आदमी बोतल उठाने के लिए तालाब का किनारे में रखा है। बोतल उठाना और शराब बेचना ये सब गलत चीज़ है, समाज लोग हैं उनके खिलाफ है। तो ये हमारे एरिया जो पूरी है वो बस्ती के एरिया, मार्केट की एरिया नहीं है, इसलिए हम लोग यहाँ पे आज विरोध कर रहे हैं। और विरोध करने का कारण ये है कि सभी लोग सुधर जाए, सभी लोग की सेहत अच्छी रहे, किसी घर में नशा करने वाले बच्चे नहीं रहे, इतना मैं सोचता हूँ। आप सभी लोग यहाँ पे हमारे विनंती को सम्मानित करके आप सब लोग यहाँ पे उपस्थित हो गए, इसके लिए मैं आपका सबका धन्यवाद अदा करता हूँ। आपको ज़्यादा तकलीफ नहीं देते, बारिश का मौसम था तो भी आप लोग इतने संख्या में जमा हो गए। अब हम लोग एक 15-20 लोग वहाँ पे यहाँ से गाड़ी से लेके जाएंगे, हम लोग प्रांत ऑफिस में निवेदन देने वाले हैं। तो आप लोग जो काम धंधे वाले माता बहने काम छोड़ के आए हैं वो लोग अपने घर अभी जा सकते हैं। बंद करा बंद करा वाइन शॉप, बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा वाइन शॉप, बंद करा बंद करा बंद करा वाइन शॉप, बंद करा। दारूचे दुकान चालू केलेलं आहे, त्या दुकानाच्या समोर आपला विसर्जन घाट आहे, तसंच आपला स्वामी विवेकानंद वाचनालय आहे, समोर लहान मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आणि आपला लग्न कार्य लागतात त्याच्यासाठी मोठा ग्राउंड आहे। अशा परिसरात रात्रंदिवस हे दारू पिऊन ग्राउंडवर बाटल्यांचा खच पडलेला आहे आणि त्या बाटल्यांचा खच सकाळी आपल्याला पहाटे उजडल्यावर भरपूर प्रमाणात दिसतो। काही लोक तिथे दारू पिऊन तलावात बॉटल टाकत आहेत। या तलावाचं पाणी आपल्या भिवंडीतील नागरिकांना पाणी पिण्यासाठी जात आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे। आणि आपल्या आजूबाजूचा परिसर आम्ही एवढ्या वर्ष चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो ह्या वाईन शॉप मुळे खराब होईल असं मला वाटतंय। आणि तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने पाऊस असताना सुद्धा हजर राहिलात। आपल्याला वाईन शॉप आपल्या एरियात नको आहे का, तर आपल्या एरियात हा रहिवासी एरिया आहे, आपल्याकडे मार्केटिंग एरिया नाहीये, आपल्याला इथे वाईन शॉप नको आहे। आणि त्यांनी जो शासनाच्या ह्याच्यात त्यांनी जो चालू ठेवलेला आहे तो जर असाच 8 दिवस चालू राहिला तर आपण त्यांच्या दुकानाच्या समोर बसून आंदोलन करू असं माझ्या महिलांचं म्हणणं आहे। माझ्या महिला या गोष्टीला सगळ्या तयार आहेत, कारण त्या गोष्टीचा आम्हाला खूप नाहक त्रास झालेला आहे। या गोष्टीमुळे पूर्ण वातावरण खराब झालेलं आहे। आम्ही या वाईन शॉप जेव्हा आम्हाला समजलं की मेडिकल आहे म्हणून आम्ही गप्प बसलो, त्यांनी तसा बोर्ड लावला, पण काही दिवसांनीच तिथे वाईन शॉपचं काम चालू झालं। जसंही समजलं तसं आम्ही जिथे जिथे आम्हाला अर्ज करायला पाहिजे कायदेशीर तिथे तिथे आम्ही त्याचे अर्ज केले की चालू व्हायच्या अगोदर बंद व्हावा हा आमचा प्रयत्न खूप होता, परंतु त्यांनी दुकान थाटलेलं आहे, चांगल्या प्रकारे रोषणाई केली आहे। आणि ह्या एरियातील नागरिकांना, जेंट्सला, आपल्या मुलांना आकर्षण करून चांगल्या चांगल्या बॉटल समोर ठेवून त्यांना आकर्षण करत आहे। आणि त्या मित्राच्या एका मित्राने 10 मित्र जमा करून असा हा उद्योग चालू आहे। इथे चोऱ्या माऱ्या वाढतील, आम्हाला हे नको आहे। आमच्या महिला खूप त्रस्त झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर हा वाईन शॉप बंद व्हावा ही आमची संकल्पना आहे। घेऊन त्या सगळ्याचे साईडला बंद कराल तो काय बंद करणार
चला सगळे चला. आपल्या घर घर चलो. वो झेंडा देऊ टाका. जमा करा झेंडा. ऊपर दे दो. वो जमा करो, झंडा जमा करो. इसका भी घर पे दारू का दुकान बंद करो. झंडा जमा करो. बंद करो दारू का दुकान. एकदा कामात वेळ येऊन बघा, तिथला परिसर बघा, तुमच्या विषयी पोल द्यायची आणि सगळं कॉपी दोन हजार जमा झालेले सर. पीछे रहता है